आपल्या समाजात सत्तेची नशा माणसाला कोणत्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकते? जेव्हा राजकारणातील पॉवर आणि वैयक्तिक हव्यास एकत्र येतात तेव्हा त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचार आपण कधी केला आहे का? एका बाजूला निवडणूक सुरू आहे, प्रचाराचा धुराळा उडतोय आणि त्याच वेळी पडद्यामागे एक असा खेळ सुरू आहे ज्यामुळे एका 33 वर्षीय महिलेला स्वतःचं जीवन संपवावं लागतं। विचार करा, एका महिलेला इतका मानसिक त्रास दिला जातो, लग्नासाठी इतका तगादा लावला जातो की तिला मृत्यू हाच सुटकेचा एकमेव मार्ग वाटू लागतो। आणि हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून एका राष्ट्रीय पक्षाचा माजी नगरसेवक आहे, ज्याची स्वतःची पत्नी सध्या त्याच शहरात निवडणूक लढवत आहे। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील एका घटनेबद्दल। ही घटना आहे नृत्यांगना दीपाली पाटील यांच्या आत्महत्येची आणि त्यामागे दडलेल्या राजकीय चेहऱ्याची। हे प्रकरण केवळ एका आत्महत्येचे नाही तर सत्तेचा गैरवापर, स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि एका कलाकाराची झालेली घुसमट याबद्दल। आज आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आणि जाणून घेऊया की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या घटनेची सुरुवात होते 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार। जामखेड हे तसं गजबजलेलं शहर। या शहरात घुंगरू कला केंद्र नावाचं एक ठिकाण आहे जिथे दीपाली गोकुळ पाटील नावाची 33 वर्षांची महिला नृत्यांगना म्हणून काम करत होती। ती मूळची कल्याणची, पण पोटा पाण्यासाठी आणि कलेच्या आवडीपोटी ती जामखेडमध्ये स्थायिक झाली होती। गुरुवारी सकाळी साधारण 12च्या सुमारास दीपाली तिच्या मैत्रिणींना सांगते की ती बाजारात जाऊन येते। ती घरातून बाहेर पडते पण तिला बाजारात जायचं नव्हतं। तिने एक रिक्षा पकडली आणि ती थेट खर्डा रोडवर असलेल्या साई लॉज येथे पोहोचली। इथेच या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळतं, कारण लॉजवर ती एकटीच गेली नव्हती किंवा फक्त तीच तिथे उपस्थित नव्हती। पोलिसांच्या तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली। दुपारी 12:50 सुमारास दीपाली लॉजवर पोहोचली, पण तिच्या काही वेळ आधी किंवा नंतर तिथे आणखी एक व्यक्ती पोहोचली होती। ती व्यक्ती होती संदीप सुरेश गायकवाड, जामखेडचा माजी भाजप नगरसेवक। दुपार उलटून सायंकाळ झाली, 5 वाजले तरी दीपाली घरी परतली नाही। तिच्या मैत्रिणी हर्षदा आणि चांदनी काळजी करू लागल्या। त्यांनी फोन लावले पण प्रतिसाद मिळत नव्हता। शेवटी त्या शोधाशोध करत साई लॉजवर पोहोचल्या। तिथे गेल्यावर त्यांना समजलं की रूम नंबर 103 आतून लॉक आहे। कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि समोर जे दृश्य होतं ते पाहिल्यावर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल। दीपालीने सीलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतला होता। डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। येथे प्रश्न हा पडतो की एक महिला जी सकाळी नॉर्मल वाटत होती ती अचानक लॉजवर जाऊन आत्महत्या का करते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संदीप गायकवाड तिथे काय करत होता? या प्रकरणात ज्याचं नाव समोर आलं आहे तो संदीप सुरेश गायकवाड हा काही सामान्य व्यक्ती नाही। तो जामखेड नगर परिषदेचा भाजपचा माजी नगरसेवक आहे। एवढंच नाही तर सध्या तिथे नगर परिषदेच्या निवडणुकांचं वातावरण तापलेलं आहे। विशेष म्हणजे संदीप गायकवाड याची पत्नी लता गायकवाड या प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत। इथे सत्तेचं एक विचित्र समीकरण दिसतं। एका बाजूला पत्नी निवडणुकीच्या रिंगणात जनतेची सेवा करण्यासाठी मतं मागत आहे आणि दुसऱ्या बाजूला तिचा पती, ज्याच्यावर समाजाची जबाबदारी असायला हवी होती, तो एका परस्त्रीला, एका नृत्यांगनेला लग्नासाठी ब्लॅकमेल करत होता। दीपालीच्या आईने म्हणजेच दुर्गा गायकवाड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार संदीप गायकवाड याचे आधीच लग्न झालेलं आहे, तरीही तो दीपालीच्या मागे हात धुवून लागला होता। मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू होकार दे, असं म्हणत तो तिचा मानसिक छळ करत होता। विचार करा, एका विवाहित पुरुषाने ज्याला समाजात एक स्थान आहे अशा प्रकारे एका एकटे राहणाऱ्या महिलेला त्रास देणं हे कोणत्या मानसिकतेचं लक्षण आहे? अब्यूज ऑफ पॉवर याचं एक उत्तम उदाहरण आहे। त्याला कदाचित वाटलं असेल की आपल्याकडे राजकीय ताकद आहे, पैसा आहे, त्यामुळे आपण काहीही करू शकतो। दीपाली पतीपासून विभक्त राहत होती, ती एकटी होती आणि कला केंद्रात काम करत होती। याचाच फायदा या आरोपीने घेण्याचा प्रयत्न केला का? हा प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो। आता आपण या प्रकरणातील काही तांत्रिक आणि महत्त्वाच्या पुराव्यांकडे वळूया। जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी जी माहिती दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे। पोलिसांनी साई लॉजचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत। या फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान दीपाली पाटील लॉजमध्ये गेल्या आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या मागोमाग संदीप गायकवाड हा देखील त्याच रूममध्ये गेला होता। म्हणजे आत्महत्येच्या काही वेळ आधी आरोपी आणि पीडित हे एकाच खोलीत होते। तिथे नेमकं काय घडलं असेल? त्यांच्यात काय बोलणं झालं?
संदीपने तिथे तिला धमकावलं का किंवा तिच्यावर काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला? या प्रश्नांची उत्तरं अजून तपासात समोर यायची आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, संदीपच्या उपस्थितीनंतरच दीपालीने हे टोकाचं पाऊल उचललं. हे अबॅटमेंट टू सुसाईड म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं एक स्पष्ट प्रकरण वाटतं. दीपालीने आत्महत्येपूर्वी किंवा त्या काळात आपल्या आईला फोन करून या त्रासाबद्दल सांगितलं होतं. तिने स्पष्ट केलं होतं की संदीप तिला जगू देत नाहीये. हे फोन कॉल्स आणि मेसेजेस आता या केसमध्ये सर्वात मोठा पुरावा ठरणार आहेत. जेव्हा एखादा राजकीय नेता किंवा त्याचा जवळचा नातेवाईक अशा गंभीर गुन्ह्यात अडकतो तेव्हा राजकारण तापणं स्वाभाविक आहे. या घटनेनंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवारांनी ट्विट करून म्हटलंय, हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांनी भाजपच्या पार्टी विथ अ डिफरन्स या टॅगलाईनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हे प्रकरण फक्त एका गुन्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर त्याला आता राजकीय रंग चढला आहे. 21 डिसेंबरला तिथे निकाल लागणार आहे. पण त्याआधीच या घटनेने भाजपची प्रतिमा मलिन केली आहे. विरोधक विचारत आहेत की अशा लोकांच्या हातात सत्ता दिली तर महिला सुरक्षित कशा राहतील? आणि हा प्रश्न रास्त आहे. जेव्हा लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे पतीच भक्षक बनतात तेव्हा सामान्य जनतेने कोणाकडे बघायचं? या घटनेच्या निमित्ताने एक गंभीर विषयावर प्रकाश टाकायचा आहे. दीपाली पाटील ही एक नृत्यांगना होती. ती कला केंद्रात काम करायची. आपल्या समाजात आजही कला केंद्रात काम करणाऱ्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन अनेकदा चुकीचा असतो. अनेकदा अशा महिलांना उपभोग्य वस्तू समजण्याची चूक काही विकृत पुरुष करतात. संदीप गायकवाड सारख्या लोकांना कदाचित असं वाटत असावं की ती कला केंद्रात काम करते, पतीपासून विभक्त राहते, म्हणजे ती सहज उपलब्ध आहे किंवा तिच्यावर दबाव टाकून आपण तिला आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो. पण दीपालीने या दबावाला बळी न पडता स्वतःचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने मानसिक छळ इतका वाढला की तिने मृत्यूला कवटाळलं. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यवसाय कोणताही असो, प्रत्येक महिलेला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. नो मीन्स नो, मग तो समोरचा व्यक्ती कितीही मोठा नेता असो किंवा श्रीमंत असो. दीपालीचा हा लढा एका अर्थाने त्या सडक्या मानसिकतेविरुद्ध होता, जी समजते की पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर स्त्रीला विकत घेता येतं. शेवटी या प्रकरणाचा सारांश काय? जामखेडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एका 33 वर्षीय महिलेने दीपाली पाटीलने एका राजकीय नेत्याच्या संदीप गायकवाडच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे आणि कलम 108 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण शिक्षा फक्त कागदावर होऊन चालणार नाही. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होणं गरजेचं आहे. राजकीय दबावामुळे पुरावे नष्ट केले जाऊ नयेत याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागेल. संदीप गायकवाडला अटक झाली आहे, पण त्याला कठोर शिक्षा झाल्याशिवाय दीपालीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. ही घटना आपल्यासमोर अनेक प्रश्न सोडून जाते. राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना उमेदवारांच्या किंवा त्यांच्या पती किंवा पत्नीच्या चारित्र्याची पडताळणी करायला नको का? जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी अशा गुन्ह्यात अडकतो तेव्हा पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना पक्षातून बाहेर काढायला नको का? तुमचं यावर काय मत आहे? अशा प्रकरणांमध्ये राजकीय पक्षांची जबाबदारी काय असावी? आणि महिला सुरक्षेसाठी फक्त कायदे पुरेसे आहेत का, की मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे? खाली कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि अशाच परखड विश्लेषणासाठी तुम्ही उत्सुक असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या थोडक्यात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.